असे लिखता गांजा तेरे बाप रे किती होता पात्र गांजा लेने को हाँ हो इथं कशाला गांजा रेडी कर बस अहो तसं नाही इथं लहान लहान लोक मारतात ना मुलं नाही 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 पोलीस प्रशासनाला नेहमी सांगतोय की बंद करा इथं तातडीची कारवाई करा पण पोलीस प्रशासन कोणतीही दखल घेत नाहीये आणि अशी बाहेरची लोक येऊन माझ्या भागात गांजा विकतात आणि इथले स्थानिक रहिवासी इथं खुलेआम गांजा विकतात पोलीस प्रशासनाचं याला कोणतंही भय नाही या लोकांना पोलीस प्रशासनाला माझी विनंती की तात्काळ कारवाई करावी सर लय लोक जमले सर इथं अहो कसं सांगणार सर पोलिसांचं काम आहे माझं थोडी काम आहे सर हे माझ्या जीवाला धोका होईल ना सर इथं काहीतरी माझ्या जीवाला इथं बरं वाईट झालं मी काय करायचं सर सांगा बरं अहो पोलिसांचं काम आहे ना सर कंटिन्यू दक्षता घ्यायचं इथं सर ऐका ना सर पोलिसांचं काम आहे माझं काम नाही सर हे गांजा बिंजा पकडणं तुम्ही पाठवा का ही बाई बघा माझ्यासोबत कशी भांडणं करते सर अहो सर पोलिसांचंच काम आहे माझं काम नाही दक्ष घालणं अहो सर पोलिसही उसरे पळून जातात ना सर पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच महाराष्ट्राला हादरवून टाकणारी विषारी दारू पिल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला अशी घटना घडली होती त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री नगरसेविका अर्चनाताई करंडे यांचे पती अक्षय करंडे यांनी मोठा गांजाचा खुलेआम व्यापार जसा आपण मार्केटमध्ये पेरू गोळ्या बिस्किटं विकतो त्याप्रमाणे खुलेआम चालणारा गांजाचा व्यापार याचं रॅकेट उघडीस आणलंय नेमकं काय घडलंय कसं उघडीस आलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्यासोबत अक्षय करंडे आहेत अक्षयजी नेमकं काय झालंय नमस्कार सर्वांना मी अक्षय राजेंद्र करंडे रहिवासी सेक्टर 22 प्रभाग क्रमांक 13 माझी पत्नी सो अर्चना अक्षय करंडे भारतीय जनता पार्टी या पक्षाची नगरसेविका आहे या भागातून माझा जन्म व तिचा बी जन्म इथंच झालेला आहे आम्ही लहानपणापासून बघतोय की या भागात सर्रासपणे हातभट्टी असेल गांजा असेल सगळे अंमली पदार्थ खुलेआम विकले जातात पोलिसांचं इथील जे अवैध धंदे करतात त्यांना कोणतंच भय नाही आहे ते खुलेआम या गोष्टींचा विक्री करत असतात मी पोलिसांना वारंवार 2 महिन्यापासून या गोष्टीचा फॉलोअप घेत होतो गांजा पिणारे पकडून देत होतो पण त्यांच्यावर काही कारवाई केली नाही पण आत्ताच नुकताच फुगेवाडीमध्ये जे प्रकरण झालं हातभट्टी पिऊन जे नागरिक मृत्यू पावले तेव्हा प्रशासनाला जाग आली आणि तेव्हा सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी नेते मंडळी तिथे जाऊन व्हिजिट करायला लागले पण तिथं व्हिजिट करून सुद्धा काही झोपडपट्टीमध्ये खुलेआम प्रकारे गांजा विक्री दारू विक्री ही जोरात चालू होती पोलिसांचं कुठेही भय नव्हतं असे इथं लहान पोरं तुम्ही बघत असाल इथं फिरतात आणि इथंच काही लोक गांजा दारू विकतात ह्या येणाऱ्या पिढीला काय संस्कार भेटणार हे पण त्यांचं बघून मोठे झाल्यावर गांजाच विकणार किंवा गांजाच पिणार तर माझी तळमळीची विनंती आहे की असा प्रकार शहरात कुठंच नाही झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रात कुठंच झालं नाही पाहिजे हे नागरिकांचं काम नाही आहे नागरिकांचं काम पोलिसांना सांगणं आहे पण ह्याच्यावर कारवाई करणं पोलिसांचं काम आहे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे त्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे ह्या लोकांवर की त्यांनी अशा गोष्टी केल्याच नाही पाहिजे ह्या जे धंदे करतात चुकीचे त्यांना जर भय राहिलं तर कुठंतरी येणाऱ्या पिढीचं भविष्य वाचू शकतं आणि त्यांना चांगले संस्कार लागू शकतात तर माझी तळमळीची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी आता तरी जागे होऊन इथं मोठ्या प्रमाणावर कारवाई केली पाहिजे आता तुम्ही बघत आजचा इथं एवढं मोठ्या प्रमाणावर काल एक गांजाची पुडी सापडलेली मला तर इथं तुम्ही बघा कुठंच पोलिसांचा काय बंदोबस्त नाही आहे काय नाही अजून पण इथं कोणतीही कारवाई झालेली नाही आहे तर माझी नम्र विनंती आहे तळमळीची सेक्टर 22च्या नागरिकांचा जीव धोक्यात नका घालू शहरवासियांचा जीव धोक्यात घालू नका तुम्ही कारवाई करा आणि शहरवासियांना न्याय द्या खरंच न्याय द्या फक्त कारवाईचं सोंग आणू नका ही माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्ही लहानाचे इथं मोठे झाले हो एकूण असं किती जागेवर इथं धंदे चालतात सर ह्या भागामध्ये 15 ते 20 घरं गांजा विकतात आणि संपूर्ण माझ्या सेक्टर 22 मध्ये 12 ते 13 ठिकाणी देशी दारू विकली जाते आणि 3-4 टपरे आहेत ते प्रायव्हेट बाहेरनं दारू आणून देशी दारू इंग्लिश दारू आणून शाळेच्या शेजारी रहिवासी वस्त्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणे खुलेआम टपऱ्यांमध्ये दारू विकतात सर आणि काही राजकीय मंडळींना ते इलेक्शनमध्ये पाठिंबा देतात म्हणून काही राजकीय मंडळी त्यांचा पोलिसांकडे पाठपुरावा करत नाही पण सर तिथून लहान मुली शाळेत जातात लहान मुलं शाळेत जातात 17व्या-18व्या वर्षातल्या ज्या मुली तिथून जातात त्यांना त्रास होतो सर ह्या जे दारुडे आहेत जे गांजाप्रेमी आहेत त्यांचा त्रास होतो सर पण ते इतकं भितात की त्यांच्या कुठं हल्ला होईल
कुठं त्यांच्याशी भांडणं केली जाईल म्हणून कोण आवाज उठवत नाही सर. पण आता सर मी तर सहन नाही करू शकत या गोष्टी. माझ्या प्रभागात मी या गोष्टी खपून घेणार नाही. माझ्यावर हल्ले झाले चालतील, माझी बदनामी झाली चालतील. काल त्या ताई माझ्या आईसारख्या आहेत, पण त्या मला इतक्या शिव्या देत होत्या, माझ्याबद्दल इतक्या घाण बोलत होत्या, पण मी कुठंच घाबरलो नाही. मी थांबून राहिलो आणि मी शेवटी पोलिसांना बोलवून घेतलं आणि मी तिथं कारवाई करायला लावली. पण त्यांनी तिथं गुन्हा नोंद केला, पण इथं कुठल्याच घरावर कारवाई झाली नाही. इथं कुठंच घरावर सर्च ऑपरेशन झालं नाही. एक पुढे सापडली ते म्हणतात, पण त्यांनी जर सर्च ऑपरेशन केलं असतं तर इथं प्रत्येक घरामध्ये अर्धा किलो तरी गांजा सापडला असतं सर. रात्री तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते, नेमकं काय सांगितलं? मी बसतो तिथं, ते म्हणले आम्ही त्या महिलेवर गुन्हा नोंद करणार आहे. तर मी त्यांना काय म्हणलं, या महिलेवर गुन्हा नोंद कराच, पण तुम्ही एक सर्च ऑपरेशन करा. आता मला इथं सगळे जे गांजे विकणारे आहेत आणि दारू विकणारे यांना तुम्ही माझ्यासमोर आणा, यांना तुम्ही सक्त ताकीद द्या की इथून पुढे तुम्ही विकणारच नाही. पण त्यांनी तसं काही केलं नाही. मला म्हणले तू आता घरी जा, आम्ही यांच्यावर गुन्हा नोंद करतो. आणि माझ्या मुली छोट्या आहेत, मग मला नाही कारणास्तव 11:30 वाजता चौकीतनं घरी यावं लागलं. याच्या मागे पोलिसांचा टिसाळपणा दिसतो सर. स्पष्ट होतंय ना, मी एवढ्या तळमळीने त्यांना फोन लावतोय, सांगतोय सर लवकर या, तुम्ही कारवाई करा, तरी नाही. आता मी बघा ना सर, तुम्ही आता मुख्य रस्ता इथे एक दिवस तुम्हाला पोलीस दिसतोय का? रात्री किती वाजता पोलीस आले तुम्हाला? सर मी 7 वाजता इथं आलो, 7:30 वाजता पोलीस आले इथं. आणि पोलिस पण आले, महिला कॉन्स्टेबल घेऊन आले. त्यांना माहिती आहे महिला गांजा विकतात इथं. पुरुष गांजा बऱ्यापैकी विकत नाही, तर महिला गांजा विकतात. 80% महिलाच गांजा विकतात, 20% पुरुष लपून छपून विकतात. पण त्यांना सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी महिला कॉन्स्टेबल घेऊन आले. उद्या जर त्या महिलांनी मला किंवा माझ्या सहकार्यांवर हल्ला केला असता तर काय करायचं सर? आम्ही तर महिलांवर हल्ला करू नाही शकत, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहेत. पण सर पोलिस सर्व प्रकारे आडमुठ भूमिका घेतात आणि जो माहिती देतो त्यालाच उलटे प्रश्न विचारतात. हे थांबलं पाहिजे सर. प्रत्येक नागरिकांचं पोलिसांनी ऐकून घेतलं पाहिजे, ते त्यांचं काम आहे. आणि अशी चुकीचे प्रकारे या सेक्टर 22 झालेच नाही पाहिजे. ह्या सेक्टर 22ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत त्यांचं नाव आहे. या वसाहतीला एवढ्या महापुरुषाचं नाव आहे मोठ्या, आणि ह्या वसाहतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये एवढ्या चुकीचे धंदे चालतात ना सर, मी तुम्हाला सांगू शकत नाही. गांजा विकतात कोणाच्या राजाश्रयानं म्हणा कशामुळे आता सर. आता जर ह्याचे जर सगळे अधिकार तर पोलिसांनाच कारवाई करायचे. आता चुकून कुणाचा पाठिंबा असेल तर सर त्याचं मी तर पाठिंबा देणार नाही सर. मला पुढच्या माझ्या बायकोला लोकांनी मतदान नाही केलं, निवडून नाही दिलं तरी चालेल ना. आम्हाला काही पदाशी घेणं देणं नाही, आम्हाला लोकांच्या जीवाशी घेणं देणे. ही जी लहान पिढी यांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे याचं आम्हाला देणं. मला बी 2 लहान मुली आहेत सर, आणि मी लहान असताना माझे वडील सुद्धा खूप दारू पित होते. मी सगळ्या परिस्थिती डोळ्यांनी पाहिलेली आहे, जाणीव आहे मला या परिस्थितीची. पण मी आणि माझी बायको आणि माझे मित्र परिवार आहे, इथं आम्ही आवाज उठवल्याशिवाय गप्प राहणार नाही. आणि हे संपूर्ण धंदा मोडकळीस आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही म्हणता की पोलिसांनी रात्री रिस्पॉन्स नाही दिला, जर असंच चालू राहिलं तर पुढचं काय तुमचं? सर मी आहे ना, मी आणि माझी बायको जर यांनी नीट कारवाई नाही केलं तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देणार. आणि कमिशनर ऑफिस आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी यांच्या दालनासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहे सर. जर कारवाई 10 दिवसात दिसली नाही कठोर, जर ह्यांचे जे साम्राज्य उद्ध्वस्त केले नाही तर मी टोकाचं पाऊल घेणार आहे. आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देणार. असलं पद ठेवून फायदा काय सर? जर नागरिकांना न्याय मिळवून नाही देऊ शकत तर आम्ही याचं संपूर्ण रॅकेट इथूनच चालतं की बाहेरून कसं काय? सर मोटर रॅकेट आहे. हे लोक 1-2 किलो विकत आणतात. आता एक मोबाईल चोरीचा मोबाईल जर कोणी घेतला तर पोलिस विचारतात तू कुठून घेतला, ह्याच्याकडनं घेतला, त्याच्याकडनं घेतला, ती साखळी शोधतात. तर पोलिसांनी ही पण साखळी शोधली पाहिजे ना, की तुम्ही कुठून आणला, त्यांनी कुठून आणला. तर पोलिस काय करतात, गांजा ज्याच्याकडे भेटला त्याच्या घरी कारवाई करतात, बाकीच्यांना सूड देतात. मग बाकीचे 9 जण राहिले ना गांजा विकायला मोकळेच, ते म्हणणार चला ही बाई गेली आता आम्ही तर मोकळे झालो. असा प्रकार इथं चालू आहे सर. तर एकूणच आपण पाहिलंय अक्षय करंडे यांनी पोलिसांच्या कार्यावर एक गंभीर आरोप केलेत. पोलिस याचं रॅकेट का शोधू शकत नाही हा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. आपण जर पाहिलं पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच जे विषारी दारूमुळं जे काही कांड झालंय, एवढं मोठं जे महाराष्ट्रात संपूर्ण गाजलं, महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात होती. अशा प्रकारे काही आणखीन असं कांड इथं होण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई का होऊ नये असं अक्षय करंडे यांचं म्हणणं आहे. नेमकं आता पुढं काय होतं आहे? अक्षय करंडे यांनी तर पोलिसांना टाईमलाईन दिली आहे की नाही झालं तर पदाचा राजीनामा देऊन मी आयुक्तांच्या दालनात जाऊन आमरण उपोषण करणार आहे म्हणून. पाहूया पुढं आता नेमकं काय होतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुषसह अनिस पठाण, पिंपरी चिंचवड.